निश्चितपणे महानगरपालिकेच्या जर आपण बघितलं असेल की हे सर्वाधिक आपण आज मालमत्ता कराची वसुली आपण करू शकलो आणि त्याच्यासाठी सर्वच घटकांनी खूप त्याच्यामध्ये मेहनत केली. विशेषतः मालमत्ता कर विभागातले सर्व अधिकारी आहेत, विभाग अधिकारी जे आहेत, आपले वार्ड ऑफिसर्स आहेत, त्यांचा जो स्टाफ आहे आणि मी तर म्हणेल की मालमत्ता धारकांनी त्याला आम्हाला सहकार्य केलं म्हणून हे शक्य आहे. कारण आम्ही तर आमचा प्रयत्न करत असतो, परंतु मालमत्ता धारकांनी सुद्धा आपला जो मालमत्ता कर आहे तो देण्यासाठी पुढे येऊन तो मालमत्ता कर भरला. त्याच्यामुळेच हे आपण आज करू शकलो. मी सर्व मालमत्ता धारकांचा आणि माझ्या सगळेच जे काही टीम आहे त्यांचं तर अभिनंदन करतो. परंतु आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे की आपण ज्यावेळेस पायाभूत सुविधांचा विकास करायचा तर आपल्याला निधी लागतो मोठ्या प्रमाणात आणि हा मालमत्ता कर हा मुख्य स्रोत आहे महानगरपालिकेच्या उत्पन्नाचा. आजही आपण जर बघितलं असेल तर अनेक मालमत्ता धारक असे आहेत की ते वेळेवर आपल्याला मालमत्ता कर भरला जात नाही आणि आम्ही वारंवार सर्व प्रयत्न केले. अमनेस्टी दिली, 50% मध्ये माफी दिली. त्याच्यानंतर सुद्धा काही मालमत्ता धारकांनी अजूनही मालमत्ता कर भरलेला नसेल तर त्यांच्यासाठी एक विशेष मोहीम घेऊन जे नियमामध्ये कारवाई आहेत त्या आता या महिन्यामध्ये आम्ही सुरू करणार. एकंदर किती दिवसात किती मालमत्ता कर जमा करण्यात आलेला आहे? आपण आता हा वर्षभराचा आपण जर बघितलं असेल तर मागच्या वर्षी आपण 649 कोटी आपलं वसुली झाली होती आणि आता ह्यावेळेस आपण 805 ते 807 कोटी, कारण आमचं रिकन्सिलेशन आता सुरू आहे. परंतु 805 ते 807 कोटीपर्यंतची मालमत्ता वसुली झाली. तर जवळजवळ 150 कोटीच्या वर आपण वसुली यावेळेस आपण जास्त केली आणि जर तुलनाच करायची म्हटलं जवळजवळ 20% पेक्षा जास्त कर आपण ह्यावर्षी वसूल करू शकलो. निश्चितपणे महानगरपालिकेसाठी एक चांगली बाब आहे आणि त्याचा निश्चितपणे फायदा हा ह्या महानगरपालिकेला होईल आणि पुढे ज्यात आपल्याला दर्जेदार आपण जर टॅक्स वाढवलेले नाहीत, त्यामुळे कमी टॅक्स दरावर सुद्धा टॅक्स आपण जर चांगला वसूल करू शकलो तर नागरिकांना चांगल्या सोयीसुविधा देता येईल.